पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। अवैध धंद्याविरुद्ध क्लीन स्वीप मोहीम, गावठी हातभट्टी दारूच्या व जुगार अड्ड्यांवर छापे टाकत आरोपींना अटक। धुळे शहरात आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध क्लीन स्वीप मोहीम हाती घेतली आहे। या धडक कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेसह आझादनगर, देवपूर, पश्चिम देवपूर आणि मोहाडी नगर पोलिसांनी संयुक्तपणे 16 आरोपींना जेरबंद केलंय। या मोहिमेत 2 स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या। पहिल्या कारवाईत गावठी हातभट्टी दारूच्या अड्ड्यांवर छापे टाकून 11 गुन्हे दाखल करण्यात आले असून 11 आरोपींना अटक केली आहे। यावेळी 45,450 रुपये किमतीचे 622 लिटर दारू आणि रसायन घटनास्थळीच नष्ट करण्यात आले आहेत। दुसऱ्या कारवाईत देवपूर आणि पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 5 जुगार अड्ड्यांचा पर्दाफाश करत 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून 5,100 रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत। निवडणूक काळात अवैध व्यवसायांना थारा देणार नाही असा कडक इशारा या कारवाईतून पोलीस प्रशासनानं दिला आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।